नमस्कार. रोकठोक स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. गुलजार यांचा आंधी, अमृत नाहटांचा किस्सा कुर्सिका, मणिरत्नमचा बॉम्बे, दीपा मेहतांचा फायर, राहुल ढोलकिया यांचा परजानिया, आशुतोष गोवारीकर यांचा जोधा अकबर किंवा अवधूत गुप्तेचा झेंडा, करण जोहरचा माय नेम इज खान आणि आता मधुर भांडारकरांचा इंदू सरकार. या सगळ्या सिनेमांमध्ये एकच गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे या सिनेमांच्या प्रदर्शनाआधी झालेलं व्यक्तिमत्व. अगदी ऐतिहासिक कालखंडावरचा सिनेमा म्हटला तरी वाद रंगणार एवढं मात्र नक्की. खरं तर सिनेमा हे कुठल्याही समाजाचं, विरंगुळ्याचं, मनोरंजनाचं साधन. भारतासारख्या देशात चित्रपट ही केवळ विरंगुळ्याची गोष्ट नाही. जात, वर्ण, वर्ग, प्रांत, भाषा, धर्म यांना ओलांडून जाणारी आणि सगळ्यांना बांधून ठेवणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सिनेमा. पण राजकीय पक्ष आणि सिनेमा यांचे सूर बहुधा आपल्याकडे जुळत नाहीत असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. अगदी 1930 साली अछूत कन्या, स्पृश्यास्पृश्यते विरोधातला अछूत कन्या हा सामाजिक सिनेमा तयार करण्यात आला. तेव्हा तत्कालीन नेत्यांनी, अगदी महात्मा गांधींनी देखील तो पाहणं वर्ज्य केलं होतं. 1950च्या दशकात तर चित्रपटाचा समाजमनावर, माणसांवर वाईट परिणाम होतो अशी ओरड सुरू झालेली होती. जणू काही राष्ट्राची नीतिमत्ता घडायला किंवा बिघडवायला चित्रपट ही एकमेव गोष्ट कारणीभूत आहे. खरं तर महत्वाच्या व्यक्तींवरचा चित्रपट बनणं ही काही नवीन बाब नाही. आपल्याकडे महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, राजीव गांधी अशा अनेक लोकांवर चित्रपट झालेले आहेत, मालिका आलेल्या आहेत. परंतु फाळणी असो, दंगल असो, समलिंगी संबंध असो, विमान दुर्घटना असो, या सगळ्यावर आपल्याकडे सिनेमे तयार झालेले आहेत आणि ते वादग्रस्त ठरलेले आहेत. आणि आता मधुर भांडारकर यांचा इंदू, त्याच्यावरून आपल्याकडे वादग्रस्त अशी विधानं होऊ लागली आहेत. गदारोळ सुरू झालाय. सिनेमाचा ट्रेलर पाहून काँग्रेसनं त्याला विरोध केलाय. त्यात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची बदनामी करण्यात आल्याचा काँग्रेस पक्षाचा आक्षेप आहे. त्यामुळं सिनेमाच्या प्रमोशनचे, भांडारकरांचे प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडलेत. काँग्रेसचा हा विरोध म्हणजे मतस्वातंत्र्याची गळचेपी आहे का? सेन्सॉरनं एकदा संमत केल्यानंतर हिंदू सरकारला काँग्रेसचा विरोध का? सिनेमा न पाहताच त्याला विरोध करणं योग्य आहे का? मधुर भांडारकरांना नेमका नरेंद्र मोदींच्या भारतातच असा सिनेमा का बनवावासा वाटला असा आक्षेप त्यांच्या हेतूंबद्दल आता घेतला जातोय. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून हा चित्रपट बनवलाय का असा देखील प्रश्न विचारला जातोय. या वादामुळे सिनेमाची फुकट प्रसिद्धी होते का आणि या वादाचा नेमका फायदा कोणाला मिळणार, काँग्रेसला की सिनेमाला? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. हिंदू सरकारवर आणीबाणी. हिंदू सरकारवर आणीबाणी. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. अब इस देश में गांधी के मायने बदल चुके हैं. इमरजेंसी में इमोशन मेरे ऑर्डर्स चलते हैं. भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है. तुम वो बेटी बनो जो देश को मुक्ति का मार्ग दिखा सके. सरकारें चैलेंजेस से नहीं, चाबुक से चलती है. और तुम लोग जिंदगी भर माँ बेटे की गुलामी करते रहोगे. हा ट्रेलर आहे मधुर भांडारकरांच्या नव्या वादग्रस्त सिनेमाचा. मतलब ऐसे कैसे पुलिस निहत्थी जनता पर गोलियां चला सकती है? हा ट्रेलर असेल तर सिनेमात काय असेल? इंदू सरकार नावाचा हा सिनेमा येत्या 28 जुलैला प्रदर्शित होतोय. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या सिनेमात मधुर भांडारकर यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते संजय गांधी यांची बदनामी केल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतलाय. त्यावरून देशभरात विरोधाची आंधी पसरली आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी भांडारकर पुण्याला आणि नागपूरला गेले होते. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्यांना आपली पत्रकार परिषद गुंडाळावी लागली. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. जर आक्षेपार्ह मजकुरासहित जर ह्या हिंदू सरकारचं या ठिकाणी प्रश्न झालं तर काँग्रेस पक्ष परवानगी घेऊन या ठिकाणी जनजागरण करून लोकशाहीच्या माध्यमातून मोठं आंदोलन करून हा संपूर्ण सिनेमा पुण्यामध्ये प्रदर्शित होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ. आदरणीय इंदिरा गांधीचं जर चरित्रहनन करण्याचा जर प्रयत्न करत असेल, चुकीचा इतिहास समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो काँग्रेस पक्ष कार्यकर्ता कधी सहन करणार नाही. त्याला आम्ही प्रखर शब्दामध्ये विरोध करू. स्वर्गवासी इंदिराजी गांधी ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि मला असं वाटते की या अशा स्त्रीच्या बाबतीत जर आपण काही आक्षेपार्ह दाखवत असाल
तर एक काँग्रेसजन म्हणून विरोध करणं हे कर्तव्य, आणि मी नाही, देशभरातला काँग्रेसजन त्याचा विरोध करणार आहे. आणि या संदर्भातच आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार होतो. परंतु मला असं वाटतं की जिथे पीसी ठेवली होती तिथे ते आले नाही. नंतर आम्हाला माहीत झालं इथे होते, ते इथनंही गेले. आता माहिती मिळाली की एअरपोर्टवरनं ते मुंबईला रवाना झाले आहे. तर ते जेव्हा केव्हा नागपुरात येतील आम्ही त्यांच्या स्वागताची वाट पाहत राहू. इंदू सरकार या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं मंजुरी दिली आहे, पण काँग्रेसच्या या सेन्सॉरशिप विरोधात मधुर भांडारकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रिय राहुल गांधी, पुण्यापाठोपाठ मला नागपुरातील पत्रकार परिषदही रद्द करावी लागली. याला आपण गुंडागर्दी नाही का म्हणणार? मला मतस्वातंत्र्य नाही का? असा सवाल त्यांनी थेट राहुल गांधींना ट्विट करून केला आहे. की पहिल्यांदा की लोकांनी पिक्चर बघितली नाही, पिक्चर बघून द्या, त्यानंतरचे निर्णय घ्या. आणि हे दुष्ट प्रचार एक चाललेला आहे की बॅन करा, बंदी टाका पिक्चरवर. मी पहिला पण सांगितलं, आता पण तुम्हाला सांगतो की पिक्चर 70% काल्पनिक आहे, 30% आणीबाणीवर आहे आणि त्याचा बॅकड्रॉप आहे. मला वाटतं की आंदोलन हे की मधुर भंडारवर के ऊपर कालिक लगा दो, हम 1 लाख रुपये देंगे, हे चुकीची मला वाटतं की एक प्रचार करतात लोक पब्लिसिटीसाठी. याआधी इंदिरा गांधी आणि आणीबाणीवर बेतलेले आंधी आणि किस्सा कुर्सी का या सिनेमाची देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोंडी केली होती. जनता पार्टीचं सरकार आल्यानंतरच आंधी प्रदर्शित झाला होता. आता माँ बेटे की सरकार अशी टीका करत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या काळात इंदू सरकार येतोय हे विशेष. या सगळ्या वादामुळे सिनेमा वेळेवर प्रदर्शित होईल का आणि या पब्लिसिटीचा फायदा सिनेमाला होईल का याकडेच आता लक्ष लागलंय. किसी एक ग्रुप को कंट्रोल करते हैं तो ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. हिंदू सरकारवर आणीबाणी या विषयावरचा हा छोटासा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे हिंदू सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर. मधुर भांडारकरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. चांदनीवार, फॅशन, कॉर्पोरेट, जेल, किती चित्रपट आपण सांगावेत, पेज 3, कॅलेंडर गर्ल्स, अशा अनेक यशस्वी आणि उत्तमोत्तम चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत. मधुर भांडारकरजी, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते जनार्दन चांदूरकर. जनार्दन चांदूरकरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि चित्रपट विश्लेषक आणि समीक्षक दिलीप ठाकूर आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. मधुर भांडारकर, 2 ते 3 दिवसांनी या आठवड्यात हा चित्रपट आपला प्रदर्शित होणार आहे, तर आपल्या मनामध्ये एक एक्साइटमेंटची भावना असली पाहिजे, एक आनंदाची भावना असली पाहिजे. परंतु तुमचा चेहरा एक्साइटेड किंवा आनंदी दिसत नाही, तो चिंतेत का दिसतोय? इतके चांगले चित्रपट, ब्लॉकबस्टर तुमच्या नावावर जमा आहेत आणि तुमच्या या नवीन चित्रपटाबद्दल तुमच्या मनामध्ये काही साशंकता आहे का? व्हाय आर यू, तुम्ही चिंतेत का वाटताय? चिंतित वाटतो म्हणून तुम्हाला सांगतो की हे 2 प्रकरण झाले, एक पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये. ते खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे की आपण जात होतो तिथे प्रेस कॉन्फरन्सला आणि आम्हाला बातमी मिळाली की आम्हाला तिथे आंदोलन चालू आहे आणि तुम्ही हॉटेलमध्ये वापस जा. आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो, 5 स्टार हॉटेल होता, तिथे 100, 150, 200 लोक आले आणि तिथे नारेबाजी केली. तिथे मधुर भंडारकर मुर्दाबाद, आणि तिथे हॉटेलमध्ये आले तिथे लोक. तर खूप एक भयाचं वातावरण झाला तिथे. आणि त्यावेळेला मी बघितलं, पहिला पण असे आंदोलन केले तिथे अलाहाबादमध्ये, लखनौमध्ये, इंदोरमध्ये, तेव्हा मी तिथे नव्हता. लेकिन ते शनिवारी घडलेलं जे वाक्य झालंय तिथे, तर खूप खूप भीती वाटली मला की मी आणि माझी ॲक्ट्रेस, आपली सगळी टीम होती तिथे, की ज्या प्रकारचं आंदोलन केलं तिथे. आणि त्यानंतर नागपूरमध्ये पण असंच आंदोलन केलं. तर एकदम असं झालं की आता कुठे आम्ही जायचं, कुठला पर्याय नाही आपल्याकडे. ज्या पद्धतीने हे लोक आंदोलन करतात, ज्या पद्धतीने हे लोक ते तोंडावर मला शाई टाकायची आहे, ते लोकांना तोंड काळं करायचं आहे, तिथे फतवे जाहीर करतात की 1 लाख रुपये आम्ही देऊ, मधुरचं तोंड काळं काढा तुम्ही, ते खूप चुकीचं आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असतो, जे अभिव्यक्ती की आझादी आम्ही बोलतो, ते मला मिळाला पाहिजे. ते बरोबर आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपल्याला मिळाला पाहिजे, यात काही शंका नाही. परंतु या चित्रपटाची पार्श्वभूमी अत्यंत वादग्रस्त असा भारतीय राजकारणाचा कालखंड, आणि तो म्हणजे 25 जून 1975 ते 77च्या मार्चपर्यंत जी आणीबाणी या देशात लागू होती, तो जो सगळा एक वादग्रस्त कालखंड होता, त्या हिंदू सरकारबद्दल, हिंदू सरकारच्या, इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या त्या कालखंडाबद्दल हा चित्रपट निर्माण करण्यात आलेला आहे.
बघा, मी पहिला पण सांगितलेलं आहे की हा पिक्चरचा एक बॅकड्रॉप आणीबाणीचा आहे, इमर्जन्सीचा आहे, पण पिक्चर हे काल्पनिक आहे. 70% पिक्चर काल्पनिक आहे. माझी स्टोरी आहे, इंदू एक स्टॅमरिंग गर्ल आहे, ती स्वतःचा एक स्ट्रगल करून पोएट आहे ती, आणि तिथं लग्न होतं एक ब्युरोक्रॅट बरोबर. तो त्यावेळेला शासनमध्ये काम करतो ॲज अ ब्युरोक्रॅट, आणि ती दोघांची आयडिओलॉजीवर तक्रार आहे आणि आणीबाणी बॅकड्रॉप आहे. पण एक ट्रेलर बघून हे लोकांनी रिॲक्ट केलं आहे. आणि मला तुम्ही एक सांगा उदयजी, लोक एवढी डॉक्युमेंटरी बनवतात, वर्तमानपत्रामध्ये लिहितात, आणीबाणीवर पुस्तके लिहितात, तुम्हाला तिथे काय प्रॉब्लेम नाही? तुम्ही तिथे काय नाही जातात की तुमचं पण तोंड काळं करायचं आम्हाला? तुम्ही एक पिक्चरवर हे करतात, आंदोलन करतात आणि पुरे देशभरात करतात की पिक्चरला बंदी टाका. का बंदी टाका? तुम्ही दूरदर्शननी 5 एपिसोडचं डॉक्युमेंटरी बनवलेलं आहे इमर्जन्सीवर, ट्रूथ ऑफ इमर्जन्सी. तुम्ही सांगा ते यूट्यूबमध्ये काढा. बरोबर आहे. आपण जनार्दन चांदूरकर यांच्याकडून या तिन्ही प्रश्नांची उत्तरं घेऊया. पहिला प्रश्न, जनार्दन चांदूरकर, मधुर भांडारकर यांचं या कार्यक्रमात स्वागत करताना मी सांगितलं की त्यांनी अनेक चांगले पिक्चर केलेले आहेत. चांदनी बार, फॅशन, कॉर्पोरेट, जेल, ट्रॅफिक सिग्नल, अलीकडच्या काळात आलेला पेज 3, हे सगळे चित्रपट आहेत. आपल्याला हे चित्रपट आवडले नाही आहेत का? चित्रपट आवडत आहेत तरी देखील आपण या चित्रपटाला आपण विरोध करणार आहात? इज मधुर भांडारकर अ बॅड डिरेक्टर? अरे ऐकू येते का जनार्दन चांदूरकर? चांदूरकरजी, माझा आवाज येतोय? इज मधुर भांडारकर अ बॅड डिरेक्टर? मधुर भांडारकर एक वाईट दिग्दर्शक आहेत का? त्यांनी आतापर्यंत पेज 3, चांदनी बार, फॅशन अनेक चित्रपट दिलेत. ते वाईट दिग्दर्शक आहेत असं काँग्रेसला वाटतंय का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, आपण अगदी त्यांनी जे एक्सप्लेनेशन आपल्या समोर दिलं आणि त्यांच्यावरती आपण जो मला प्रश्न विचारले त्याची मी 1 बाय 1 उत्तरं देऊ इच्छितो. जरूर. त्यांचा पहिला मुद्दा असा आहे की लोकशाहीमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे बोलण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते सगळ्यांना दिलेलं आहे. जसं मधु भंडारकर यांना हिंदू सरकार हे पिक्चर काढण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच त्या पिक्चरला क्रिटिसाइज करण्याचं, त्याच्यामध्ये जर ऑब्जेक्शनेबल गोष्टी असतील त्या लोकांच्या समोर आणून वेशीवरती सत्य टांगण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या देशाच्या घटनेनं देशातील जनतेला दिलेलं आहे. मधु भांडारकरच्या कॅलिबरचा हा डायरेक्टर ही बेसिक गोष्ट विसरून एकतर्फी कसा बोलतो? तुमच्यावरती कुठं अन्याय होतोय? तुम्ही म्हणे मी घाबरतो. जे स्पिरिटेड आणि समाज परिवर्तन करणारे लोक आहेत ते असं घाबरत नाहीत. घाबरणारा माणूस हा या कॅलिबरला असा पोचत नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडू इच्छितो की याने आपण राईटफुली सांगितल्याप्रमाणे इंदिरा गांधींनी या देशाला वर्षानुवर्ष नेतृत्व दिलं पंतप्रधान म्हणून. त्यांची जवळजवळ 15-16 वर्षाची कारकीर्द जवाहरलाल नेहरूंच्या नंतर लॉंगेस्ट पंतप्रधान म्हणून देशामध्ये आहे. त्यातले फक्त 21 महिने यांनी सिलेक्ट केले आणि केवळ 21 महिन्यावरती डॉक्युमेंटरी काढली. तेव्हा यांचा त्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे, वेदर दिस डायरेक्टर बिलॉंग्स टू द स्कूल, त्याच्यामध्ये स्कूल्स आहेत, ते डायरेक्टर आहेत म्हणून मी त्याचं हे सांगतो की काही लोक हे कला ही कलेसाठी वापरतात आणि काही लोक कला ही पैशासाठी किंवा नावासाठी प्रसिद्धीसाठी वापरतात. आर्ट फॉर आर्ट सेक अँड आर्ट फॉर लाईफ सेक, म्हणजे पैसे मिळवण्यासाठी वापरतात. मधु भंडारकर यांना गेल्या काही महिन्यापूर्वी पद्मश्रीचा किताब मिळालेला आहे आणि मधु भंडारकर या सरकारनं पद्मश्रीचा किताब दिलेला आहे. मधु भंडारकर हे फार क्लीन चारित्र्याचं व्यक्तिमत्व नाही. यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये रेपची केस चालू होती. 8-9 वर्षे त्या रेपच्या केसमधून ते त्या प्रीती जैननी सांगितलं की मी केस मागे घेतो,
म्हणून सुप्रीम कोर्टाने थ्रॅश केलेली ती केस आहे. तेव्हा अशा माणसाचा त्याच्या पाठीमागं काय हेतू असतो का? जसं प्रीतीम जैनचं स्वातंत्र्य कशा केन केन प्रकारेनं त्यांनी तिला केस पासून परावृत्त होण्यासाठी चांदूरकर साहेब, तसं हे चांदूरकर साहेब, आपण वैयक्तिक आयुष्यापेक्षा पर्सनल, चांदूरकर साहेब आपण पर्सनल, उदयजी बोला बोला. मी उत्तर माझा मुद्दा पूर्ण देतो. चांदूरकर साहेब त्यांना बोलू द्या. चांदूरकर साहेब त्यांना बोलू द्या. चांदरकरजी ऐकून घ्या. पहिला मुद्दा असा आहे की जे तुम्ही केस बद्दल बोलताय ती खोटी केस होती आणि त्यावेळेला शासन तुमचं होतं आणि तुम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये ऍफिडेव्हिट दिला. बट इट वॉज देयर इन द सुप्रीम कोर्ट ना. केस खोटी आहे. ऐकून घ्या तुम्ही बोलतात ना ती केस खोटी होती आणि हे असा मुद्दा होता नॉन कम्फर्टेबल केस म्हणतात ह्याला. त्याच्याबद्दल अर्धा तासाची चर्चा करावी लागेल. पुरावा नव्हता. ऐकून घ्या नीट. पुरावा नव्हता, अजिबात पुरावा नव्हता. मी जे नेटवरती वाचलेलं आहे सुप्रीम कोर्ट. ऐकून घ्या, मला माहिती होता तुम्ही हा पातळीवर येणार खाली. ऐकून घ्या तुम्ही, हे जे केस होती खोटी केस होती आणि मॅटर त्यानंतर सुप्रीम कोर्ट 21 महिन्याचा कालावधी घेऊन कॉन्सन्ट्रेट करता. काय पातळी आहे तुमची? ऐकून घ्या. आणि दुसरं तुम्ही बोलतात मला पद्मश्री दिला. पद्मश्री मला मिळाला युपीए गव्हर्नमेंटचे मिनिस्टरनी माझं नाम रिकमेंड केलेला 2013 मध्ये आणि 2016 मध्ये मला मिळाला आहे. समजलं? तिसरा 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाने राज कपूर अवॉर्ड दिला. ऐकू येत नाही यार. राज कपूर मोठा अवॉर्ड असतो स्टेटचा. स्टेट अवॉर्ड मला दिला. तुम्ही का दिला तुम्ही? बरोबर आहे. मला तुम्ही काय केलं नाही अभ्यास आणि तुम्ही असंच माझ्यावर टीका करतात. मला हाच एक प्रश्न 2-3 त्यांचा काही संपर्क काही क्षणासाठी आपला तुटलाय मधुरजी. परंतु मोदी सरकारच्या काळातच हिंदू सरकारवर तुम्हाला पिक्चर का करावा असा वाटला, असा काँग्रेसने तुमच्यावर आक्षेप घेतलेला आहे. तुम्हाला पद्मश्री मिळणं आणि तुम्ही इंदिरा गांधी सरकारच्या सदृश्य अशा कल्पनेवर चित्रपट निर्माण करणं, अर्थात तो तुमचा क्रिएटिव्ह लिबर्टी आणि एक्सप्रेशनचा भाग आहे. परंतु हे 21 महिनेच तुम्हाला का दिसले? म्हणजेच एका अर्थी काँग्रेसने मान्य केलंय की 21 महिने काळा कालखंड होता. उदयजी, मी तुम्हाला सांगितलं पद्मश्रीचा पुरा प्रकरण सांगितलं. त्यानंतर तुम्हाला राज कपूर अवॉर्ड मला स्टेटनी दिला 2014 मध्ये आणि माझी केस 2012 मध्ये खारिज झालेली, सुप्रीम कोर्टने खारिज केलेली. ठीक आहे, ती खोटी केस होती. त्यावेळेला शासन काँग्रेसचा होता राज्यात. ठीक आहे, ऐकून घ्या. दुसरं, आणि मला पॉलिटिकल पार्टी सांगणार का मी कुठली पिक्चर बनवू म्हणून? माझी इच्छा होती, मी वेगळ्या प्रकारचे वेगळ्या सब्जेक्टवर पिक्चर बनवत होता आणि मला असं वाटलं एक पिरियड फिल्म बनावा, एक पॉलिटिकल बॅकड्रॉपवर, आणि मला वाटतं इमर्जन्सीवर बनावा. मी वेगळ्या पिक्चरवर टीका झालेली. मी स्वतःची इंडस्ट्रीवर हिरोईन पिक्चर बनवली. त्यावेळेला पण लोकांनी मला खूप टीका केली की अरे तू स्वतःची इंडस्ट्रीवर तू फिल्म बनवतो म्हणून. तर माझा एक असा होता की मला एक पिरियड फिल्म, एक कॉन्टेम्पररी इंडियन फिल्म बनवायची होती. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? आणि दुसरं, हे लोक मध्ये असं बोलत राहतात, खोटी टीका करतात. अरे स्पॉन्सर्ड आहे, ये आहे. अरे जर का स्पॉन्सर अडली असती पिक्चर तर 2019 मध्ये मी रिलीज केली असती पिक्चर हिंदू सरकार. या आता 3 महिना पहिला इलेक्शन गेला आहे, 5 राज्याचे इलेक्शन होते, 5 प्रांताचे. त्यावेळेला मी का पिक्चर रिलीज नाही केली? आता माझं एवढं पॉलिटिकल मला नॉलेज मी बघतो पेपरमध्ये. आता 5-6 महिन्यामध्ये कुठे पण इलेक्शन नाही. तर हे काँग्रेस डिसाईड करणार का मी कधी पिक्चर करू, काय करू? जनार्दन चांदूरकर मी केली असती. जनार्दन चांदूरकर त्यांचं जे म्हणणं आहे ते बिनतोड वाटतंय की जर आता कुठली निवडणूक नसेल तर हा चित्रपट त्यांनी बनवला कशा करता आणि चित्रपट कोणता बनवावा, तो कसा बनवावा, हे दिग्दर्शकाचं, लेखकाचं स्वातंत्र्य नाही का? मला तुम्हाला कसा प्रश्न विचारायचा आहे चांदूरकर साहेब की माय नेम इज खान या वेळेला मनसेकडे त्या चित्रपटाचे निर्माते गेले होते, तेव्हा मनसेकडे का गेले, त्यांची सेन्सॉरशिप कशा करता, अशा प्रकारे खूप मोठी टीका काँग्रेसने केली होती. मग आता तुम्ही वेगळं काय करताय? तुम्ही मधुर भांडारकरांवर एक प्रकारची इमर्जन्सी डिक्लेअर करताय. त्यांना बाहेर यायला बंदी, त्यांना प्रेसला जायला बंदी, त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याला बंदी. एक प्रकारे तुम्ही एक इमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट नाही का करत एका निर्मात्यासाठी, एका दिग्दर्शकासाठी? बरं, तो चित्रपट पाहून तुम्ही टीका केली असती तर मी मान्य करू शकतो, पण पिक्चर पाहायचा नाही, त्याचं ट्रेलर पाहायचं.
आणि त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मिळालेला कधीचा पद्मश्री त्याचा संबंध आत्ता जोडायचा. काँग्रेस स्वतःचं कोणतं फ्रस्ट्रेशन या चित्रपटाच्या विरोधाच्या माध्यमातून बाहेर काढताय असा जर का तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? जनार्दन चांदूरकर. उदयजी, हा पिक्चर रिलीज झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचं कोणतंही नुकसान होणार नाही. त्याचं कारण असं की इंदिरा गांधी सत्तेतून गेल्यानंतर शहा कमिशननं इंदिरा गांधींच्या बद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याने आता सांगितलं की डॉक्युमेंटरी वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेतच ना. इन स्पाइट ऑफ शहा कमिशन्स, इंदिरा गांधींच्या कॅरेक्टर ॲसिसिनेशन, त्यांच्या स्टाईल ऑफ फंक्शनिंग, त्यांच्या आणखीन बाकीच्या सगळ्या गोष्टीची त्यांनी एवढी निंदा केली. पण इन स्पाइट ऑफ दॅट देशातील जनतेनं मेजॉरिटीनं त्यांना चांदूरकरजी जर मधु भंडारकरच्या पिक्चरमुळं काँग्रेसचा फायदाच होणार आहे. मग फायदा होणार आहे तर तुम्ही टीका कशाला करता? रिलीज होऊन द्या ना चांदूरकरजी, तर पिक्चर रिलीज होऊन द्यावा. सांगा तुमच्या कार्यकर्त्याला आंदोलन नाही करावा. नाही, प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये आता आपण मनसेचं उदाहरण दिलं. मनसेच्या डायरेक्टरकडे ते लोक गेले आणि फिल्म दाखवलं, ते सगळं हे झालं ते झालं. तसंच ते काय त्याच्यामध्ये आहे हे समजल्याशिवाय आंदोलन करणं हे काँग्रेसचं हे नाही. पण ते दाखवायला तयार नाहीत ना, हे पिक्चर दाखवायला तयार नाहीत. तेव्हा एक मिनिट म्हणजे तुम्ही काँग्रेससाठी स्पेशल स्क्रीनिंग मागताय. म्हणजे तुम्ही चांदूरकर साहेब याचा अर्थ तुम्ही काँग्रेससाठी स्पेशल स्क्रीनिंग मागताय. तुम्ही सेन्सॉर बोर्डाला मान्य नाही करत. सेन्सॉर बोर्डाची संमत चित्रपट दाखवत आहेत ते, म्हणजे सेन्सॉर तुम्हाला मान्य नाही आणि तुम्ही पॅरलल सेन्सॉर उभं करताय. आपल्याकडे केशव उपाध्याय आहेत. केशव उपाध्यायांना विचारूया, त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या पक्षाच्या राज्यामध्ये हे अशा प्रकारचं पॅरलल सेन्सॉर तुम्हाला मान्य होणार आहे का? असं आहे, मुळामध्ये अशा प्रकारचं कोणतंही पॅरलल सेन्सर चालणार नाही. याचा अनुभव आपण मागच्या वेळी सुद्धा घेतलाय. ज्यावेळी इतर पक्षाने असं काही करण्याचा प्रयत्न केला, सरकारने ते मोडून काढला. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मगापासून चांदूरकर साहेब सांगतायत, मला खरंच काँग्रेस किती गोंधळलेलं हे वारंवार लक्षात येतं. पहिल्यांदा ते असं म्हणाले की या पिक्चरवर फायदा होणार आहे. आज जर पिक्चरवर फायदा होणार असेल तर तो मग अडवायचा कशाला, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळामध्ये एक सगळ्यात गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आत्ताच आपण खरं म्हणजे 26 जूनला आपण कार्यक्रम साजरा केला, 40-42 वर्ष झाली. पण आजही काँग्रेस त्याच आणीबाणी म्हणजे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली, मूलभूत स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, त्याच्यावरती घाला घालण्याचं काम. आणि हे म्हणजे इंदिरा गांधींचं कर्तृत्व मोठं आहे, त्यात शंका असणं कारण नाही. पण त्याचबरोबर हा काळा इतिहास सुद्धा त्यांनीच आपल्यावरती लादला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणजे चांदूरकर सुद्धा ते मान्य करतात की तेवढेच 21 महिने का काढले. आता कुणी काय करायचं, कुणी काय काढायचं, म्हणजे हे आमच्यावरती म्हणजे आमच्यावर टीका करणार असहिष्णुतेची. पण काँग्रेसच्या या निमित्ताने म्हणजे आत्ता कुठे सगळे अभियोग स्वतंत्रवाले म्हणजे जे आत्तापर्यंत गळा काढत होते मोदी सरकारच्या विरोधामध्ये बाकीच्या गोष्टींबद्दल, आता मात्र गेल्या 4 दिवसामध्ये मधुर भांडारकरांच्या बाजूने बोलण्यास हे सगळे मेणबत्तीवाल्यापासून त्या अभियोग स्वातंत्र्याचे गळे काढणारे आहेत कुठे? कुणीच नाही. म्हणजे लिमिटेड ढोंगीपणा अभियोग स्वातंत्र्याचा इथं दिसतोच. पण काँग्रेस आजही त्याच आणीबाणीच्या मानसिकतेमध्ये आहे. आजही म्हणजे जनतेने ही वेळ आणली. म्हणजे चांदूरकर आणखीन वाक्य फार चांगलं सांगितलं, काँग्रेसचं काही नुकसान होणार नाही, कारण आता काँग्रेस नुकसानाच्या पलीकडे गेली आहे. आता 40 खासदार आत्ता आलेत, पुढे किती येतील तेही माहिती नाही. त्यामुळे स्वाभाविक आहे ते तितकंच खरं त्यांनी मांडलेलं आहे. मला एक वेगळा मुद्दा, मधुर भांडारकर, तुमच्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो दिलीप ठाकूर आपल्याबरोबर ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत. चित्रपट पाहून एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीबद्दल लोक आपलं मतं बदलतात का? एका ऐतिहासिक कालखंडाबद्दल, उदाहरणार्थ आपल्याकडे गरम हवा नावाचा चित्रपट आला होता, फाळणीवरचा तमस आलेला होता. अनेक चित्रपट असे आले होते की त्या कालखंडावर होते. असा चित्रपट बनवल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल लोकांचं मत बदलतं का? कारण खूप संशोधन करून जेव्हा एखादा थिसिस लिहिला जातो PhDचा, तो विद्यापीठांच्या काचेच्या कपाटांमध्ये राहतो. परंतु ललित कलेच्या माध्यमातून जेव्हा इतिहास मांडला जातो तेव्हा तो लाखो करोडो प्रेक्षक बघतात. विशेषतः मधुर भांडारकर यांच्या नावावर चित्रपट चालू शकतो, निश्चितच करोडो प्रेक्षक तो बघणार आहेत. तेव्हा याच्यामध्ये इंदिरा गांधी ज्यांना 32 वर्षापूर्वी मारण्यात आलं, त्यांच्याबद्दल अगदी असं क्षणभर धरून चालू की मधुर भांडारकर यांच्या मनात असं आहे की इंदिरा गांधीबद्दल लोकांचं मत वाईट व्हावं, तर खरोखरच 32 वर्षानंतर त्यांच्याबद्दल वाईट मत होणार आहे का? काय वाटतं आपल्याला?
नाही, मला नाही असं वाटत असं काही होईल. असं सगळ्यात पहिलं म्हणजे कसं आहे की मधुरनी ज्या दिवशी या सिनेमाची पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली अंधेरीच्या मल्टिप्लेक्समध्ये, तिथे मी सुद्धा होतो, आणि मधुरनी त्याच वेळेला सांगितलं होतं की हा चित्रपट हा 30% तेव्हाची परिस्थिती आणि 70% कल्पना याचं त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे. पण तो अधिकार त्यांना आहे, त्याला तो अधिकार आहे. मला त्या दिवशी हा पण त्याला प्रश्न झाला, म्हणजे मीच केला होता की ह्या चित्रपटाच्या संदर्भामध्ये जे काही वादविवाद होतील त्याचं तुला काय वाटतं. आणि त्यावेळेला मला त्याचा आत्मविश्वास आवडला की तो त्यावेळेला पूर्णपणे ठामपणे असं म्हणाला की जे काही होईल ते मी फेस करायला तयार आहे. अर्थात त्यांनी त्यावेळेला आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. कदाचित त्याला असं वाटलं असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल न होईल, परंतु दुर्दैवाने ह्या त्या परिस्थितीला आपण जाऊन पोचलेलो आहे. पण मला आता अजून एक प्रश्न आहे की आणीबाणीच्याच पार्श्वभूमीवर मिलन ऋतुजाचा बादशाह नावाचा सिनेमा येतोय, तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येतोय. पार्श्वभूमी आणीबाणीचीच आहे, पण बाकीचा त्याचा जो सगळा सिनेमा आहे तो वेगळा आहे. त्याच्या विरोधात कोणच कसं नाही बोलत किंवा त्या सिनेमाची कोणीच कशी दखल घेत नाही. बरोबर, हिंदू सरकार जर तुम्हाला दिसतो तर तोही सिनेमा दिसला पाहिजे. त्याच्याबद्दल का बोललं जात नाही हा प्रश्न आपण विचारूया केशव उपाध्ये. केशव उपाध्ये, सर्वसाधारणपणे भांडारकर हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षातल्या अनेक लोकांच्या उठबसीमधले किंवा त्यांच्या गुड बुक्समधले किंवा तुमच्या काळात त्यांना काही आणखीन सरकारी मान मरातब मिळाले, त्याच्यामुळे ते तुमचे समर्थक ओळखले जातात म्हणून काँग्रेस त्यांना विरोध करते. उदयजी, प्रश्न असा नाही उदयजी, एक मिनिट मी सांगणार, आपण क्लिअर करतो. उदयजी, हा बोला. 2 मिनिटं. पहिल्यांदा मी सांगतो, माझे हे आपलं काँग्रेस पार्टी असून द्या, BJP असून द्या, सर्वाबरोबर चांगले संबंध आहे. आणखीन मी तुम्हाला सांगू, मी 50 वेळेला काँग्रेसच्या इव्हेंटमध्ये पण गेलो आहे आणि सगळ्याबरोबर चांगले संबंध आहे. दुसरा, ते दरवेळी हे काढतात की पद्मश्री दिला. अरे पद्मश्री माझा UPA गव्हर्नमेंटने रिकमेंडेशन केलेलं आहे, ते सांगतो मी तुम्हाला. आणि त्या 2013 मध्ये रिकमेंड केला, 2016 मध्ये माझा पेंडिंग होता, 2016 मध्ये मला मिळाला. आणि त्यानंतर 2014 मध्ये मी मोदीजीला सपोर्ट केलेलं. मी सांगतो, व्यक्तिगत मला सगळे पार्टीमध्ये सगळे लोक आवडतात, हे माझे स्वतःचा हे आहे ना, कोण मला आवडते कोण नाही. त्यानंतर पण मला 2000 जून मध्ये मला काँग्रेस सरकारनी जे राज कपूर अवॉर्ड दिला. ऍक्टर असून द्या, दिग्दर्शक असून द्या, तो कुठला एक पक्षाचा नव्हतो, तो सगळ्या पक्षाचा असतो. सगळे माझे पिक्चर बघतात. काँग्रेसचे किती इव्हेंटमध्ये मी गेलो आहे, सगळे माझे फॅन्स आहेत, तिथे पण पिक्चर बघतात. तर हे चुकीचं आहे की बोलतात की अरे मला काय दिलं. अजिबात असं काही नाही. मला 4 राष्ट्र पुरस्कार मिळाले त्यावेळेला, काँग्रेसची गव्हर्नमेंट होती. तरी देखील मधुर भांडारकर यांच्या नावावरच्या चित्रपटाला विरोध करायचा म्हणून का खरोखरच कोणीतरी हा चित्रपट पाहून त्याचा अभ्यास करून विरोध करत आहे का यातून एक समांतर अशा प्रकारचं सेन्सॉर येऊ इच्छित आहे? त्याही पलीकडे जाऊन काँग्रेस आपली निराशा यातून व्यक्त करते का खरोखरच मधुर भांडारकर यांचा या चित्रपटामागचा हेतू इंदिरा गांधी यांची बदनामी करणार होता? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास पाहत आहे हिंदू सरकारवर आणीबाणी. हिंदू सरकारवर आणीबाणी या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर, केशव उपाध्ये, दिलीप ठाकूर आहेत. केशव उपाध्ये, दिलीप ठाकूर यांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा जनार्दन चांदूरकर, आणि तो म्हणजे हा चित्रपट किंवा या चित्रपटाचा विषय ही एक काँग्रेसची एक ठसठसती अशी जखम आहे. आणि म्हणूनच आपण देखील इंदिरा गांधींच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीतल्या या 21 महिन्यांचा उल्लेख केलात. आपण या 21 महिन्यांबाबत इतके संवेदनशील आहात की याच्यावर कोणी काहीही बोललेलं आपल्याला चालत नाही. आपल्याला लवकरात लवकर लोकांनी हा कालखंड विसरून जावा असं वाटतंय. म्हणजेच एक प्रकारे एक पूर्वग्रह दूषित ठेवून आपण या चित्रपटाच्या विषयाकडे पाहताय, असं आता एक प्रत्युत्तर आपल्यावर येत आहे. काय उत्तर द्याल जनार्दन चांदूरकर? बुद्धजी, आपला प्रश्न एकदम बरोबर आहे. आता इमर्जन्सीला सुमारे 40 वर्षापर्यंतचा काळ झालेला आहे आणि 40 वर्षापर्यंत लोक तो काळ विसरलेला नाही. आणि ही ऐतिहासिक घटना असल्यामुळं तो हा अशा प्रकारे हा कालखंड या देशाच्या इतिहासामध्ये चालू राहणार, त्याला कोणी विसरणार नाही. इट विल बी देअर इन द हिस्ट्री.
पण याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की इथं इंदिरा गांधींच्या विरुद्ध टीका करणे किंवा इमर्जन्सीचे एक्सेस चर्चा करणे हा विषय नसून हिंदुत्ववादाचा विषय मधु भांडारकरांच्या मार्फत परत एकदा देशामध्ये फैलावण्याचा प्रयत्न आहे आणि मधुर भांडारकर इज बीइंग युज्ड ॲज अ इन्स्ट्रुमेंट हा याच्या पाठीमागचा संपूर्ण हेतू आहे. अगदी बरोबर मला बोलायचं जरा चांदूरकर आपण केशव उपाध्यायांकडनं उत्तर घेऊया. संपूर्ण देशामध्ये आपल्या उदय जे आपल्या प्रश्नांचं त्यांनी उत्तर दिलं नाही, माझ्या सुद्धा प्रश्नांचं त्यांनी उत्तर दिलं नाही. उदय जे आपला प्रश्न होता की तुमचे बीजेपीच्या पुढाऱ्याबरोबर लागे बांधे आहेत काय, ते म्हणे माझे सगळ्या बरोबर आहेत. आपण हा जो मुद्दा मांडलाय की मधुर भांडारकर यांचा वापर केला जातोय निवडणुकी किंवा हिंदुत्वाच्या प्रचाराकरता. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या आधी मधुर भांडारकर यांनी कुठकुठले पिक्चर केले होते तेही आपल्याला तपासायला पाहिजे. 2014 साली भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळालं आणि काँग्रेसला अपेक्षित असं यश मिळालं नाही, तेव्हा कुठल्या पिक्चरची पार्श्वभूमी होती हे तपासायला पाहिजे. काय सांगाल? नाही, मला मुळात पहिल्यांदा आता चांदूरकर आमचे मित्र सांगत होते, मला खरंच क्षमा करा, मला हसू आलं. कारण काँग्रेस पक्षाची जी एकूण मानसिकता दिसते केवळ पराभूत मानसिकता नाही तर गोंधळलेली मानसिकता आहे. मुळामध्ये मगाशी त्यांच्या एका काँग्रेसच्या मगाशी बाईट दाखवलं सुरुवातीला. 1 मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, नंतर आपण हवं तेवढं बोला. माझं पूर्ण झाल्यानंतर हवं तेवढं बोला. मुळामध्ये मगाशी मी एक बाईट दाखवला किंवा चांदूरकर साहेब म्हणाले की पिक्चर बघितल्याशिवाय म्हणजे कळलं कसं तो पिक्चर म्हणे हिंदुत्ववादी आहे, तो पिक्चर म्हणे अमुक आहे. म्हणजे अजून पिक्चरच्या एका ट्रेलरवरून जर एवढं म्हणजे खरोखर काँग्रेस शार्प झालं की त्या पिक्चरमध्ये काय आहे हे त्यांना कळायला लागलं. एकीकडे म्हणायचं की अभ्यास केल्याशिवाय बोलू नये, दुसरीकडे म्हणायचं की त्यांनी हिंदुत्ववादी एक अजेंडा आहे. एक मला वाटतं चांदूरकर साहेब तुम्ही ठरवा, एक काहीतरी नीट लॉजिकली काहीतरी म्हणता. तुम्ही वकील आहात, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्ता गोंधळायला मी समजू शकतो, तो स्वाभाविक आहे. पण तुमच्या काय वकील माणसाने अशा प्रकारे इलॉजिकल बोलणं हे खरं म्हणजे पटणार नाही. आपण टीव्हीवरती चर्चा करतो. दुसरं असं की एखाद्या व्यक्तीने काय विषय मांडावा हा त्या व्यक्ती अभिसंधानाचा मुद्दा येत नाही का हो? म्हणजे त्या ठिकाणी काय बरं तुम्ही आक्षेप त्याला घेणार? त्यांनी काय मांडावं, त्याला कुठला मुद्दा घ्यावा असं वाटतो? हा मला वाटतं त्या व्यक्तीचा अधिकार त्याला सोडा, लोक ठरवतील ना पिक्चर बघायचं की नाही. तुम्ही आंदोलन केल्यामुळे लोक जाऊन बघतील आणि तो हिट होईल असंही नाही. अशा अनेक उदाहरण आहेत की जे अशा प्रकारे वादग्रस्त ठरले पण ते पिक्चर पडले. तेव्हा लोकांना ठरवू द्या तो पिक्चर बघायचा की नाही. तुम्ही चांदूरकरजी मी त्याच्यावरच एक प्रश्न केशव उपाध्यायांना विचारतो. केशव उपाध्याय, उद्या जर का नरेंद्र मोदींवर असा चित्रपट कोणी काढला तर तुमचा आक्षेप नसणार आहे? तुम्ही तो चित्रपट या देशामध्ये आतापर्यंत सेन्सॉर नावाची यंत्रणा, अधिकृत यंत्रणा केलेली आहे. ती यंत्रणा ज्या पद्धतीने निर्णय घेईल ते पिक्चर देशामध्ये प्रदर्शित होतील. त्यात आक्षेप किंवा असं करण्याचं कारण नंबर 1. नंबर 2, जर कुठल्या कार्यकर्त्याला असं वाटलं तर त्याला लोकशाही मार्गाने जे अशा प्रकारे प्रेस कॉन्फरन्स घेऊन न देणं म्हणजे पिक्चर पुढचा टप्पा आहे. साधी प्रेस न घेऊन जाणं ही तर काँग्रेसची दडपशाही आहे. अजूनही त्याच मानसिकतेत आहे. 75च्या आणीबाणीच्या देशामध्ये काँग्रेसचा 40वा खासदार नाही आहेत. इतकी या देशातल्या जनतेने ही वेळ आणली पण अजूनही त्याच दडपशाही मानसिकतेमध्ये काँग्रेस आवरते. साधी प्रेस घेऊ देत नाही. असं हे कसं चालेल? त्यामुळे या देशातल्या सेन्सॉर ही यंत्रणा आहे. त्या यंत्रणा जो निर्णय घेईल तो मला वाटतं सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. मला एक मुद्दा दिलीप ठाकूर, आमच्याकडे राजकीय नेते असतील किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील ते राजकीय चित्रपट किंवा राजकीय विषयांवरच्या मालिका निखळपणे स्वीकारू शकत नाहीत. म्हणूनच आमच्याकडे यस मिनिस्टर सारखी मालिका कधीच निर्माण होऊ शकत नाही. याचं कारण त्याला ताबडतोब राजकीय पक्ष विरोध करतील किंवा ती बंद पाडायचा प्रयत्न करतील. काय सांग? मला वाटतं की माहिती ना, एक तर सेन्सॉर आपला आहेच. सेन्सॉर सरकारनेच नियुक्त केलेलं आहे ना. सेन्सॉरनी एकदा त्याला, आता ह्या सिनेमाला सेन्सॉरने 14 कट सुचवले, बरोबर आहे. आता अशा प्रकारच्या कलाकृतींना सेन्सॉरची मान्यता घ्यायची की बाह्य सेन्सॉरची मान्यता घ्यायची आणि दोन्ही बाजूचं जर प्रेशर घ्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायचे अधिकाधिक अवघड होत जाईल. मला असं वाटतं की सेन्सॉर जे जर असेल तर सेन्सॉरने दिलेले नियम हे सगळ्यांनी मान्य करावेत. दुसरं असं आहे की हिंदू सरकार प्रदर्शित होऊ द्यावा आणि जर त्यानंतर सिनेमा बघितल्यानंतर जर आक्षेपार्ह वाटलं कुठल्याही पक्षाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही संघटनेला तर मला असं वाटतं त्यानंतरच तो आक्षेप घेतला जावा. आणि तुम्ही जे असं उदाहरण देताय इतर काही मालिकांच्या किंवा हे तर कसं आहे की तिकडची जी प्रगल्भता इतरत्र आपल्याला दिसते मेकिंगमधली किंवा प्रेक्षकांची किंवा एकूणच, तशी मला असं वाटतं आपल्याकडे याला अजून वेळ आहे. अजून आपल्याकडे सिनेमाकडे ना
ज्या गांभीर्याने पाहिलं पाहिजे तसं आपण पाहत नाही आहे. अन्यथा आपल्याकडे अधिकाधिक चांगले विषय येतील, इतिहासातले चांगले विषय येतील, त्याची मांडणीसुद्धा चांगली होईल, त्याच्यात ऑथेंटिक पण येऊ शकेल. जसं आपण रिचर्ड ॲटनबरोचा गांधी सिनेमा बघितला, त्याचं तर आपण स्वागत केलं ना. तो जास्तीत जास्त जवळ जाणारा सिनेमा होता. तर मला असं वाटतं की हिंदू सरकार किंवा आता परंतु हाच तर केशव उपाध्याय मुद्दा आहे की आमच्याकडे गांधींवर चित्रपट आला, आमच्याकडे लोकमान्य टिळकांवर आला, आंबेडकरांवर आला, सुभाषचंद्र बोस यांच्यावर आला, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापर्यंत अनेक आमच्याकडे मालिका येऊन गेल्या, चित्रपट येऊन गेले. मद्रास कॅफे सारखा राजीव गांधींच्या हत्येवरचा चित्रपट होता. परंतु काँग्रेस आणि त्याचा विरोध यावेळी सर्वात जास्त प्रखर दिसतोय. याचं कारण काय? मुळात मगाशी मी जो उल्लेख केला की एकतर नक्की त्यामध्ये काँग्रेस गोंधळलेली आहे, पराभूत मानसिकतेत आहे आणि त्यातलं ठसठसती जखम आहे अर्थाने, जसं आता चांदोरकरांनी ते मान्य केलं. आणि हा आपल्या आणीबाचा काळ डाग आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि तो आणायचा काय नाही हा मुद्दा आहे ना शेवटी. म्हणजे ते सातत्याने हेच का निवडलं? ते निवडू द्या, मग तुम्ही दुसऱ्या पद्धतीने आणा. तुम्हाला कोणी अडवलं? तुम्हाला तुमचा काय म्हणजे चांगला काळ असा वाटतो तो काळ लोकांसमोर आणा, तुम्ही पिक्चर करा. मला यात दुसरी फक्त डॉक्टर साहेब एकच गोष्ट, मला गेले 4-5 दिवस हा विषय गोंधळ सुरू आहे, पण एखादी कुठली तरी अगदी छोटीशी घटना घडली तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे आत्ता कुठे आहेत हा खरं तर चिंतेचा जास्त विषय. म्हणजे ते हे सगळं एका अर्थाने काँग्रेस जे करतं त्याला अनुकूल सगळं मानायचं आणि केवळ मोदीजीने विरोध करायचं असा जो सातत्याने एक प्रकार आपल्याला दिसत होता तो या ठिकाणी सिलेक्टिव्ह का आहे ते अभियुक्त स्वातंत्र्यवाले ही या ठिकाणी पुन्हा दिसतंय. गेल्या 4 दिवसात एकही जण याबद्दल बोलायला तयार नाही, काँग्रेसवरती टीका करायला तयार नाही, त्यांच्याबद्दल ब्र काढायला तयार नाही. ही अशी सिलेक्टिव्ह अभियुक्त स्वातंत्र्य कशासाठी? जे असेल तर ते असेल सगळ्या खुलेपणाने करा त्याच्यावर टीका. काय सांगाल चांदूरकर साहेब, बोला. हा उदयजी असं आहे की मगाशी आपण यांना जे उपाध्यायांना प्रश्न विचारला की मोदींच्या जीवनावरती पिक्चर काढला तर तुम्ही काय कराल, तर ते त्यांनी गोल गोल उत्तर दिलं. मोदींच्या जीवनावरती 2000च्या दंगलीचा पिक्चर काढला हे गप्प बसतील का? असं आहे की चांदूरकर साहेब परजानिया निघाला की माहिती घ्या. चांदूरकर साहेब त्या काळावरचा त्या काळाचं वास्तव दाखवणारा परजानिया नावाचा चित्रपट आपल्याकडे आलेला, माहिती घ्या. त्याच्याबद्दल बोलते दिलीप ठाकूर. नाही पॉलिटिकल मोटिव्हेशन एखाद्या व्यक्तीला त्याचं कॅरेक्टर असॅसिनेट करण्याचा जर त्याच्या पाठीमागं मोटिव्ह असेल, मोटिव्ह इज नॉट क्लिअर. आणि म्हणून ह्या पाठीमागं उद्देश मधुर भांडारकरांचा एवढाच आहे की याला जास्तीत जास्त पब्लिसिटी मिळावी या पिक्चरला. ही इज नॉट ए आर्टिस्ट. मी मगाशी म्हणालो ना, अँड आर फॉर आर्ट सेक, ही इज फॉर मनी सेक. आणि त्यांनी पब्लिसिटीसाठी चांदूरकर साहेब एक मिनिट, लेट हिम कम क्लिअर, दाखवा पिक्चर. चांदूरकर साहेब 1-2 मिनिटं. मुळामध्ये तुम्ही असं म्हणताय की मोटिव्ह क्लिअर नाहीये. मग मोटिव्ह क्लिअरन्सी पिक्चर बघितला पाहिजे. नंबर 2 चांदूरकरांचा काय प्रसिद्धीसाठी खडोप चाललाय. मग तुम्ही का त्या ट्रॅप मध्ये अडकताय? तुम्ही का त्या ट्रॅप मध्ये? आणि हा कुठला आग्रह की आम्हाला पिक्चर अगोदर दाखवा? ही कुठली सेन्सरशिप? हे लोकशाहीमध्ये येत नाही. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध येतं. तुम्ही ट्रॅप मध्ये काय अडकताय? एक्सप्रेशन पॉलिटिकली त्याचा गळा दाबू इच्छिता काय? पॉलिटिकल गळा संबंध काय याच्यामध्ये? एक लक्षात घेतलं पाहिजे. एक तर पहिल्यांदा माहिती घ्या. तुम्ही त्यांना प्रमोट करता. आम्ही कशाला प्रमोट करू? आमचं काहीच म्हणणं नाही. पिक्चर करा, आम्ही प्रमोट करायला तयार नाही. चांदूरकर म्हणता त्यांना. अरे आम्ही कशाला प्रमोट करू? मला पण आम्ही प्रमोट काय? तुम्ही ट्रॅप मध्ये अडकताय तुमच्याच भाषेनुसार. तुम्हीच म्हणताय ते काय प्रसिद्धीसाठी करताय. मग तुम्ही काय ट्रॅप मध्ये अडकताय? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पिक्चर येईल, लोक केशव उपाध्याय आणि जनार्दन चांदूरकर जर मधुर भांडारकर हे भाजपचे स्पॉन्सर्ड चित्रपट निर्माते असतील तर त्यांना विरोध करायच्या ऐवजी, त्यांच्या चित्रपटाची वारंवार चर्चा करून प्रसिद्धी करायच्या ऐवजी त्यातून जर इतिहासाची काही मोडतोड केलेली असेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचं भंजन केलं असेल तर तुम्हाला थांबवलेलं नाहीये कोणी. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याच्या विरोधात जायला किंवा त्याच्यापेक्षा अत्यंत उत्तम आणि इतिहासाला धरून असा चित्रपट निर्माण करायला, अशी कलाकृती निर्माण करायला, कादंबरी निर्माण करायला, नाटक निर्माण करायला आपल्याला कोणी थांबवलेलं नाहीये.
आपण एखाद्या निर्मात्याला हाताशी धरून काँग्रेस पक्ष यापेक्षा चांगला चित्रपट इंदिरा गांधींवरच काय तुम्ही आत्ताच्या नेत्यांवरही करू शकता, पण तो का करत नाही? आणि या चित्रपटाला प्रसिद्धीपूर्व तुम्ही विरोध करून याच्यामध्ये असं आहे की हा चित्रपट काय आहे हे जर माहीत नाही आणि त्याची जर चर्चा टेलिव्हिजन चॅनलवरती जर होत असेल तर याचा अर्थ असा आहे की प्रोड्युसरचा मोटिव्ह याची चर्चा झाली पाहिजे एवढाच आहे. चर्चा जास्त व्हावी. चांदूरकर चर्चा होते याचं कारण पुणे नागपूर या सगळ्या ठिकाणी साधी पत्रकार परिषदही तुम्ही होऊ दिली नाहीत. किंबहुना ज्या हॉटेलमध्ये ते राहत होते तिथं घेराव घालायचा प्रयत्न केला. त्यांची परिषद कोणी त्यांच्या परिषदेत असं आहे त्यांची पत्रकार परिषद होऊ दिली नाही हे चुकीचं आहे. त्यांची पत्रकार परिषदेला ते घाबरून गेले नाहीत. ही हॅज नो गट्स टू गो अँड ॲड्रेस द प्रेस कॉन्फरन्स. का घाबरले होते? घाबरट आहेत ते चांदूरकर. ते का घाबरले होते? ते घाबरले असतील कारण असा आहे साहेब, जो माणूस समाज परिवर्तन करायला जातो, जो माणूस पुराचा प्रवाह बदलायला जातो, तो असा घाबरत नाही. तो थेट लोकांच्या समोर जातो आणि त्याचं म्हणणं सांगतो. अरे चांदूरकर साहेब हे सगळं चालू असताना चांदूरकर साहेब तुम्ही बोलताय आता तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्ते काय धुमाकूळ घालतायत तो बघा. तो कशा करता घालतायत? जर चित्रपट निर्माण बाहेर 1 किलोमीटर वरती चालू होता, स्लोगन देण्याचं होतं ते 1 किलोमीटर वरती लांबीवरती, पण चित्रपट नव्हतं यांनी जायला पाहिजे होतं. चित्रपट जर प्रदर्शितच झालेलं नाहीये तर त्याच्यावर अशी आंदोलन करून आपण काय मिळवलं? एक शेवटचा प्रश्न मला दिलीप ठाकूर यांना विचारायचा आहे. कॉन्फरन्स कशासाठी घेतात? अशा चित्रपटाच्या एक कॉन्ट्रोवर्सीचा वादग्रस्ततेचा चित्रपटाच्या गल्ल्यावर काही परिणाम होतो का? चित्रपट अधिक चालण्यात काही त्याचं निष्कर्ष निघतो का? का चांगला सिनेमा नसेल तर कितीही त्याचा आवाज केला तरी चित्रपट स्वीकारला जात नाही? आपण गेल्या वर्षी उडता पंजाबचं अशी चर्चा झाली, त्याची कॉन्ट्रोवर्सीचं स्वरूप वेगळं होतं. खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. सिनेमा रिलीजच्या 8 दिवस अगोदरच ते सगळं वादळ निर्माण झालं, पण त्या चित्रपटाला कुठेही कसलाही फायदा झाला नाही. कधी कधी असं होतं तुम्ही कितीही वादळ निर्माण करा, परंतु माझं आजही असं म्हणणं आहे की आपला प्रेक्षक अगदी तो विचारपूर्वक करतो सगळं. ट्यूबलाईट सारख्या सिनेमाला लोकांनी पूर्णपणे नाकारलं. याच्यावर सलमान खानचा असून सुद्धा त्यामुळे असे वाद झाले, वादविवाद होत असतात. परंतु किती काही झालं तरी प्रेक्षक ज्या वेळेला फर्स्ट डे फर्स्ट शोला सिनेमाला जातो तेव्हाच तो ठरवतो की हा सिनेमा बघण्यासारखा आहे की नाही. तत्पूर्वीची वादळं ही त्या चित्रपटाला फोकसमध्ये आणतात, एक हवा तापवतात. इनिशियल ड्रॉ सुद्धा मिळतो. पहिल्या दिवशी लोक येतील, परंतु सिनेमामध्ये काही पाहण्यासारखं असेल तरच दुसऱ्या दिवशीपासून लोक येतील, नाही तर वाद होत राहतील, वादाचा इतिहास होत राहील आणि आपण प्रत्येक वेळेला मागील तपशील घेत राहू. दुसरं काही नाही. परंतु चित्रपट चालणं न चालणं हे चित्रपटाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं आणि ती गुणवत्ता कशी आहे हे पब्लिक सब जानती आहे. प्रेक्षक, हिंदू सरकारवरची आणीबाणी या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहिलीत. पुणे, नागपूर इथे सर्वत्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणाबाजी केली, पत्रकबाजी केली, आक्रमक आंदोलनं केली. त्यामुळे अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मला खूप भीती वाटते. सिनेमा बनवायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे की नाही हा माझा प्रश्न आहे. हिंदू सरकार सिनेमा हा 30% आणीबाणी पार्श्वभूमीवरचा असला तरी 70% तो काल्पनिक आहे आणि हे मी प्रथमपासून सांगत आलोय. पण केवळ ट्रेलर बघून त्याला विरोध करायचं कारण काय असा सवाल मधुर भांडारकर यांनी केला. जसं सिनेमा बनवायचं त्यांना स्वातंत्र्य आहे तसंच या देशातल्या जनतेला त्याच्यावर टीका करण्याचंही स्वातंत्र्य आहे. सत्य वेशीवर टांगायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे असा मुद्दा मांडताना काँग्रेसच्या जनार्दन चांदूरकरांनी आपल्याच पक्षातल्या लोकांनी त्यांना प्रदर्शनाआधी विरोध का केला याचं स्पष्टीकरण मात्र दिलं नाही. भांडारकरांना मोदी सरकारच्या काळात पद्मश्री पुरस्कार मिळाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि त्यांच्यावर वैयक्तिक टीका देखील केली. पण भांडारकरांनी हे सर्व आक्षेप अमान्य केले आणि माझ्या पद्मश्रीचा जो पुरस्कार आहे त्याचं रेकमेंडेशन हे UPAच्या काळात केलं होतं हे देखील स्पष्ट केलं. भाजपसह काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांशी आपले संबंध चांगले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी कोणते सिनेमे बनवावेत हे राजकीय पक्ष मला सांगणार का असा सवाल देखील त्यांनी केला. हिंदू सरकार सिनेमामुळे काँग्रेसचा फायदाच होणार आहे हे देखील चांदोरकरांनी सांगितलं.
मग आता फायदा होणार असेल तर काँग्रेस त्याला विरोध का करतं असा उलट सवाल भाजपच्या केशव उपाध्ये यांनी केला. जो काळा इतिहास देशावर लादला गेला त्याच्या विरोधात हा सिनेमा निघालाय. त्याला विरोध होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं एरवी गळे काढणारे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित करतानाच काँग्रेसची समानांतर अशी सेन्सॉरशिप खपवून घेतली जाणार नाही असं देखील केशव उपाध्ये यांनी खडसावलं. हिंदू सरकारला विरोध होतो, मग आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरचा बादशाह नावाचा एक सिनेमा येतोय, तो एका आठवड्याने रिलीज होणार आहे, त्याची कुणीच का दखल घेत नाहीये याकडे देखील दिलीप ठाकूर यांनी लक्ष वेधलं. प्रेक्षको, कलेच्या क्षेत्रात सूर्यप्रकाश आणि सावली हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, हातात हात घालून प्रवास करतात. कलेवर बंधनं घालता येणार नाहीत, कलेच्या मुसक्या बांधता येणार नाहीत. खरं तर 50च्या दशकातच पृथ्वीराज कपूर यांनी याबाबत याच शब्दात एक उत्तम दिशा दिग्दर्शन केलंय. तीच परंपरा आताच्या सिनेमा दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही जपायला हवी. केवळ सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी वाद निर्माण करायला नकोत. राजकीय पक्षांनी सिनेमावर अशी समांतर सेन्सॉरशिप लादता कामा नये. सिनेमावर आक्षेप असेल तर त्याबाबत कायदेशीर मार्गानं दाद मागता येईल, पण समांतर सेन्सॉरशिप लावून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणं योग्य ठरणार नाही. परंतु हिंदू सरकारवर प्रदर्शन होण्याआधीच अशा प्रकारचे आक्षेप घेऊन काँग्रेसनी एक प्रकारे तो चित्रपट लाखो लोकांपर्यंत प्रदर्शित होण्याआधीच पोहोचवलाय. त्यामुळे त्या चित्रपटात जर उद्या आक्षेपार्ह असं काही आढळलं तर त्याची जाहिरात काँग्रेसनीच आपल्या स्वतःच्या विरोधातून आधी करून ठेवलंय हे देखील आता दुर्दैवानं नमूद करावं असं वाटतं. अर्थात चित्रपट चालणार की नाही हे मात्र त्याची गुणवत्ता ठरवते. त्याच्यावर निर्माण झालेले वाद अथवा जाहिरातीवर केलेला खर्च मुळीच ठरवत नसतो. हे दिलीप ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या अंतिम सत्यात सांगितलं, तेच खरं आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.